नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला आंब्याचा मावा कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी आकाराने मोठे असलेले 6 हापूसचे आंबे घेतलेले आहेत. मावा बनवण्यासाठी शक्यतो हापूस आंब्याचाच उपयोग करायचा आहे. रस काढताना पिळूनच घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. रस आपला छान दाट आलेला आहे. आता या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे रस लवकर आटण्यास मदत होईल आणि याचे धागही निघण्यासाठी हा आपण पुरण यंत्राच्या चाळणीने गाळून घ्यायचा आहे. ज्या भांड्यामध्ये आपण रस आटवणार आहे तेच भांडं चाळणीखाली ठेवायचं आहे, म्हणजे भांडी जास्त निघणार नाही. चाळणीवर आंब्याचा गर पळीने घेऊन पळीच्या मागच्या बाजूने दाबून घ्यायचं आहे. या पद्धतीने या प्रोसेसला 15 ते 20 मिनिटं लागतील. हे बघा, रस खाली पडत आहे. सगळा रस गाळून झाल्यावर हे बघा, रसातील शेवटी असा चोथा राहिला आहे. जर आपण रस असाच आटवत ठेवला असता तर या चोथ्यामुळे दाट न येता मावा लिबलिबीतच राहिला असता. हा रस साधारण 1 किलो आहे. शक्यतो रस आटवण्यासाठी बुडाला जाड असलेली कढईचाच उपयोग करायचा आहे आणि जाड कढई नसेल तर पसरट पॅनचा उपयोग करायचा आहे, म्हणजे रस आटण्यास मदत होईल. कढई गॅसवर ठेवून गॅस चालू करायचा आहे. सुरुवातीलाच रस पातळ असल्यामुळे गॅसची आच मध्यम ठेवायचे. उलटण्याच्या साहाय्याने खालून वरपर्यंत हलवत राहूया. रस पातळ असला तरी खालून वरपर्यंत हलवत राहायचं आहे, म्हणजे तो खाली तळायला लागणार नाही. 1-2 मिनिटातच रसाला हळूहळू उकळी यायला लागलेली आहे. रस आपण गाळून घेतल्यामुळे कुठेही गुठळी दिसत नाही आहे, तसेच याचे धागेही दिसत नाही आहे. उकळी आलेली असली तरी अजून इथे मी गॅसची आच मध्यमच ठेवले. हलवत राहूया. 20 ते 25 मिनिटे झाल्यानंतर रसाचा हळूहळू रंग डार्क पिवळा झालेला आहे आणि रसही आपला दाट थोडा झाला आहे. आता इथे गॅसची आच कमी करून रस आणखीन दाट होईपर्यंत आटवून घ्यायचा आहे. दीड तास झालेला आहे. गॅसची आच आवश्यकतेनुसार कमी ते मध्यम करून रस आटवून घेतला आहे. आता परत इथं मी गॅसची आच कमी केले. याचा गोडवा आणखीन टिकून राहण्यासाठी याच्यामध्ये आता 2 वाटी साखर घालूया. साखर घातल्यानंतर उलटण्याने हलवून घेऊयात. साखर घातली की रस पुन्हा पातळ होईल, पण जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. साखर मिक्स केली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण गरम असल्यामुळे साखर आपोआप वितळेल. साखर घातल्यानंतर मिश्रण हलवत तसेच गॅसवर ठेवले तर माव्याचा रंग काळा होईल, म्हणून साखर घातली की मिक्स करून अर्धा ते पाऊण मिनिटातच लगेचच गॅस बंद करून कढई बाजूला ठेवायची आहे. हे बघा, साखर घातल्यानंतर मिश्रण पातळ झालेलं आहे. आता इथं गॅस लगेच बंद करून मी कढई बाजूला ठेवणार आहे. याच्यात आता वेलची पावडर वगैरे टाकायची गरज नाही आहे, असंच थंड होऊन द्यायचं आहे. मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे. कढईवर झाकण ठेवल्यानंतर झाकणाला पाणी सुटले तर ते कोरड्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे, अन्यथा पाणी माव्यामध्ये पडून मावा खराब होऊ शकतो. माव्याला खूप सुरेख रंग आलेला आहे. याला छान चकाकही आलेली दिसते. उलटण्याने मिश्रण या पद्धतीने खाली पडून बघायचं आहे. हळूहळू पडतं आहे, याचा अर्थ रस आपला योग्य पद्धतीने शिजलेला आहे. थंड झालेला हा मावा हवाबंद काचेच्या बरणीमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये 1 महिना सहज टिकेल. जर तुम्हाला हा मावा वर्षभर टिकवायचा असेल तर फ्रीझरमध्ये ठेवा. मावा डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये भरायच्या अगोदर पूर्ण थंड असणे आवश्यकता आहे. काढताना कोरड्या चमच्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून त्याला बुरशी येणार नाही. मावा बनवण्यासाठी आपण कोणतेही रंग किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही, तरी याला खूप छान रंग आला आहे. या माव्याचा उपयोग तुम्ही बर्फीसाठी करू शकता किंवा याच्यामध्ये उकळून थंड केलेलं दूध घालून याचा आमरसही बनवू शकता.
आता आंबा संपला तरी काळजी करायची गरज नाही आहे. या पद्धतीने रस आटून त्याचा वर्षभर उपयोग करून घेता येईल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.